कल्याणच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे आता कल्याण स्टेशन परिसरामधील वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे आणि वाहतूक प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरामधील पुनर्विकासाचे काम हे प्रगती पथावर सध्या चालू आहे। त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। आजपासून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची जड वाहने आणि सरकारी तसेच खासगी बसेस यांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे। हे निर्बंध 3 फेब्रुवारी 2025 पासून लागू असणार आहेत। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत फ्लायओव्हरचे काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील। पोलीस, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना यामधून सूट देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे। सदरचे काम आता जवळजवळ 80% झालेलं आहे। जे मेन काम आहे, जे स्टेशनवर स्टील गर्डर पिलरवर ठेवायचे आहेत आणि त्यामुळे स्टील गर्डर आणून ठेवलेले आहेत त्यांनी ऑलरेडी। आता ते पिलरवर ठेवले असल्यामुळे आपल्याला तिथं वाहतूक जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। त्याकरिता आपण मोठ्या बसेस ज्या आहेत, ज्या बसस्टँडवर येतात, त्यांना आपण डायव्हर्शन देऊन बाईच्या पुतळ्याकडनं प्रेम ऑटो, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी सर्कल, पत्रीपूल, मग इकडे पत्रीपूल मार्गे गुरुदेव हॉटेलमधून एंट्री करतील, बसस्टँडवर जातील, बसस्टँडवरून रिटर्न त्याच मार्गे परत जातील, असा आपण फेरबदल केलेला आहे। त्याच्यासाठी आपण नोटिफिकेशन पण केलेलं आहे। 8-10 दिवस अगोदर आपण बोर्ड पण लावले आहेत मोठे मोठे। तसेच सोशल मीडियावर देखील आपण मेसेज नागरिकांना आवाहन केलेलं आहे, तो मेसेज व्हायरल केलेला आहे।